तर आम्ही चाललो होतो कर्नाटकला. तर कर्नाटकला होती वास्तुशांती. तर तिकडे दीर आणि जाऊबाई राहतात. तर सगळेच आहेत आमच्या गावाकडचे 10-20 जण तर आहेत कर्नाटकला, कारण सगळ्यांचे ज्वेलर्स आणि आटणीचे दुकान आहेत, म्हणजे गलाईचे दुकान. तर आमचंसुद्धा कर्नाटकात एक दुकान आहे गलाईचं, तिथे असतात भाचे सरकार. आणि दुसरं ज्वेलर्स आमचं इकडं महाराष्ट्रात आहे. तर महाराष्ट्रात ज्वेलर्स आजपर्यंत कोणीच टाकलं नाही, फक्त आम्हीच टाकले. सगळ्यांचे ज्वेलर्स कर्नाटकातच आहेत. आता ज्यांच्या घरी आम्ही वास्तुशांतीला चाललो आहे त्या जाऊबाईचं पण एक ज्वेलर्स आहे आणि एक गलाईचं शॉप आहे. तर जतमध्ये नाश्ता केला पहिल्यांदा. माझी सख्खी जाऊ आणि दीर पण कर्नाटकातच आहेत, त्यांचं पण शॉप आहे. तर हे आहे त्यांचं नवीन घर बांधलेलं आहे त्यांनी. माझ्या लहान जाऊनी रांगोळी ती रात्रीच काढली होती, ती रात्रीच गेलती, कारण तिचे सख्खे मामा मामी आहेत. तर नाश्त्याची सोय वगैरे होती, पण आम्हाला माहीत नव्हतं, त्यामुळे आम्ही नाश्ता करूनच गेलतो. तर हे आहेत तिचे मोठे मामा मामी. तर ते गावाकडे असतात आणि लहान मामा मामी इथेच असतात. आणि ब्राह्मण काका तर गावाकडूनच घेऊन गेलते, कारण 2 पूजा होत्या, 2 वास्तुशांती होत्या. तर दुसऱ्या गावात पण होती ह्यांच्या जाऊची, लहान जाऊच्या घरची पण पूजा होती. ते खूप लांब आहे, बँगलोरच्या पुढे आहे. आणि हे इकडे बागलकोटमध्ये आहे. आणि आम्ही गुळेदगुडमध्ये राहत होतो. तर असे 10-20 जण आहेत आमचे, असं म्हणजे असं टप्प्याटप्प्याने राहतात सगळे. जेवण खूप छान होतं. तर मुलं तर सारखी मोबाईलच बघत होती जाऊबाईचे. आणि हा लहान मुलगा आहे जाऊबाईचा ह्या, तर त्याला गिफ्ट कधी उघडू होतं. तर